सगळे गेलो असतो तोंड वाचून. मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला. पण फक्त तू जिम्मेदार होती. आजची गाडी अशी अँबॅलन्स झाली ना तू जिम्मेदार. काय म्हणत होती का तुला वाकडं बसायची? सरळ बसायचं नाही तुला. एकतर छमारी करायला तिघी तिघी चालला. काय गरज होती तुला वाकडं व्हायची? काढायला पाहिजे होतं. आणि तुला व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं. माझा आई तू कशामुळे व्हायला? मलाही 2 मुली आहेत, कळलं ना? तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही. लय घाण बोली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण बोली. कोण लावतो का सांगायला? विचारते तुमच्या माय बापाला. टाइमपास हो का तुम्ही? तुम्हाला माफ आहे का ग? कसं पण बेफान पडायला माफ आहे का तुम्हाला? जीव लय उदार झाला. मी माणसाला अडवत नाही भैया. टाइमपास करतो ड्युटी म्हणजे कडकडे. ह्या पूर्वायला मी तुमची ताणीत आणलंय. मी खोटं सांगत नाही. गेला वासून तर रडतेल आयुष्यभर माय बाप. हाताला आलेले गेल्या म्हणून. चला बाकी चला. तुला गाडी येत नाही तू गाडी कशाला? जो डिवायडर आहे तिथनं 3 मुली ट्रिपल सीट बसून एकदम रॅश प्रमाणे ड्रायव्हिंग करून एकदम माझ्या समोर आल्या होत्या. मी ब्रेक दाबला होता आणि त्यांना बोलले पण होते की अगं गाड्या नीट चालवा, तुम्ही जाचाल दुसऱ्यांनाही घेऊन जाचाल, तू तुझं बघ, अशी आरेरावीची भाषा करून 3 मुले तिथून पसार झाल्या होत्या. त्या वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती मला त्यांना गाठता आलं आणि म्हणून उतरता क्षणी मला सहन नाही झालं सर. मी लगावल्या 2 आणि मारायला नको होतं सर, पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे.